नमस्कार मित्रांनो, सरकारी स्पर्धा या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे. आता आपण बघणार आहोत महाराष्ट्र गट क सेवा परीक्षा 2026. यामध्ये तलाठी भरती असो या लिपिक भरती असो कोणत्याही परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आपण आज प्रश्न आणलेले आहोत. आज आपला भाग क्रमांक 3 आहेत. यामध्ये आपण विषयानुसार प्रश्न घेत असतो. तर आजचा विषय आपला आहे राज्यशास्त्र. तर राज्यशास्त्रावरती आज एकूण आपण 15 महत्त्वाचे प्रश्न बघणार आहेत. त्यामुळे हे 15 प्रश्न तुम्हाला शेवटपर्यंत बघण्याचा प्रयत्न करायचा आहे. एक एक प्रश्न महत्त्वाचा असतो आपल्या येणाऱ्या पुढील परीक्षेसाठी. त्यामुळे जर सरकारी स्पर्धा युट्यूब चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या, जेणेकरून पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरू शकतात. चला तर सुरुवात करूया आजच्या प्रश्नांना. प्रश्न क्रमांक पहिला आहे बघा, भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 मध्ये कोणत्या कलमांचा समावेश होतो? बघा, भाग 17 मध्ये कोणत्या कलमांचा समावेश होतो असे आपल्याला विचारण्यात आलेले आहे. तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर आहेत ते आहेत ऑप्शन क्रमांक डी, कलम 343 ते कलम 351. तर हे कलम आहेत भाग 17 मध्ये समाविष्ट आहेत. या प्रश्नावरून एमपीएससी आपल्याला कसा प्रश्न विचारले जाऊ शकतो? तर बघा, एमपीएससी पॅटर्न क्वेश्चन मध्ये प्रश्न आहेत, भारतीय राज्यघटनेच्या भाग 17 मधील राजभाषेच्या तरतुदीविषयी खालील विधाने विचारत घ्या. तर विधाने आपल्याला परीक्षेमध्ये भरपूर वेळेस विचारल्या जातात, त्यामुळं आपण विधानावरती प्रश्न घेतलेले आहेत. तर बघा, विधान क्रमांक अ काय सांगते की कलम 343 नुसार देवनागरी लिपीतील हिंदी ही संघाची अधिकृत भाषा असेल. आपले विधान क्रमांक 1 आहे. ब काय सांगते, तर संसदेने कायद्याद्वारे अन्यथा तरतूद करेपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचे सर्व कामकाज इंग्रजी भाषेत चालते. ब क्रमांकाचं विधान. आणि क क्रमांकाचं विधान सांगते, भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती संसदेद्वारे केली जाते. हे 3 विधान आपल्याला दिले असतील आणि त्यावरून आपल्याला वरीलपैकी कोणते विधान किंवा विधाने बरोबर आहे तर या प्रश्नाचं उत्तर सांगायचे असते. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आपल्या इथं अ आणि ब हे आपलं योग्य उत्तर आहेत. विधान अ आणि विधान ब. पुढे आहेत तर विधान अ आणि ब आहेत पर्याय क्रमांक 1 मध्ये. कारण विधान क का नाही ते तर भाषिक अल्पसंख्याकासाठी विशेष अधिकाऱ्याची नियुक्ती संसदेद्वारे केली जाते का? तर नाही, तर ही राष्ट्रपतीद्वारे केली जाते. त्यामुळे विधान क आपल्या या प्रश्नाचं उत्तर चुकीचं असणार आहे. एवढी माहिती त्या प्रश्नाबद्दल तुम्हाला लक्षात घ्यायची आहेत. पुढील प्रश्न क्रमांक 2, खालीलपैकी कोणत्या घटना दुरुस्तीनुसार देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कांवर बंधने घालण्यात आले आहेत? बघा, प्रश्न महत्वाचा आहे. तर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे? तर 16वी घटना दुरुस्तीद्वारे. पर्याय क्रमांक बी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. तर 16व्या घटना दुरुस्तीद्वारे देशाचे सार्वभौमत्व आणि एकात्मता यांच्या रक्षणासाठी नागरिकांच्या मूलभूत हक्कावर बंधने घालण्यात आलेले आहेत. असाच प्रश्न आपल्याला एमपीएससीच्या परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो, तलाठी भरतीला आपल्याला विचारले जाऊ शकतो. प्रश्न 3, संघाची अधिकृत भाषा देवनागरी लिपीतील हिंदी असेल असे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेले आहेत? बघा, संघाची अधिकृत भाषा ही देवनागरी लिपीतील हिंदी असेल असे कोणत्या कलमामध्ये नमूद केलेलं आहे? तर कलम 343 मध्ये. पर्याय क्रमांक बी प्रश्नाचं राईट आन्सर होणार. प्रश्न 4, भारताची स्वतःची संविधान सभा असावी ही मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केली? तर भारताची स्वतःची संविधान सभा असावी ही मागणी इंग्रजांनी कोणत्या वर्षी मान्य केलेली आहे? तर 1940 या वर्षामध्ये मान्य केलेली आहे. पर्याय क्रमांक डी योग्य उत्तर होईल. तर यावरून एमपीएससी पॅटर्न क्वेश्चन नुसार आपल्याला घटनाक्रम लावा असा प्रश्न येऊ शकतो. तर आपण या इथे महत्वाचे घटनाक्रम आपण घेतलेले आहेत, कोणत्या वर्षी काय काय झालेले आहेत. तर बघा, महत्वाचं आहेत, लिहून घेऊ शकतात. तर 1934 साली एम.एन. रॉय यांनी सर्वात आधी संविधान सभेची कल्पना मांडली आहे. हा प्रश्न PYQ प्रश्न सुद्धा आहे. 1935 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसने अधिकृतपणे संविधान सभेची मागणी केली होती. अधिकृतपणे 1935 साली केलेले राष्ट्रीय काँग्रेसने. 1940 मध्ये हा प्रश्न आपण आता मागितला तर ब्रिटिशांनी ऑगस्ट ऑफरद्वारे ही मागणी तत्वतः मान्य केलेली आहे. आणि 1942 साली क्रिप्स मिशनने स्पष्ट केले की संविधान पूर्णपणे भारतीयांनीच तयार करावे. 1946 मध्ये अखेर कॅबिनेट मिशन, त्यालाच आपण
त्रिमंत्री योजनेच्या शिफारशीनुसार भारताची संविधान सभा ही प्रत्यक्षात स्थापन झालेली आहे. 1946 हे सुद्धा वर्ष तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, कारण शेवटचं वर्ष आहे आणि तेव्हा कॅबिनेट मिशननुसार किंवा त्यांच्या शिफारशीनुसार भारताची ही संविधान सभा प्रत्यक्षामध्ये स्थापन झालेली आहेत. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क असू द्या. पुढे प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. भारतीय संविधान सभेची कल्पना सर्वप्रथम 1934 मध्ये कोणी मांडली होती? बघा, आता आपण मागे बघितले आहेत की 1934 मध्ये संविधान सभेची कल्पना कोणी मांडली होती? तर M.N. रॉय यांनी. पर्याय क्रमांक ए प्रश्नाचं योग्य उत्तर. प्रश्न 6. भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन किती प्रकारे चालवू शकतात हे पाहण्यासाठी 1930 ते 1932च्या दरम्यान लंडनमध्ये किती गोलमेज परीक्षा घेण्यात आल्या होत्या? हा प्रश्न महत्वाचा आहे. तर या प्रश्नाचं जे उत्तर आहे ते ऑप्शन क्रमांक एक आहे 3 प्रकारच्या गोलमेज परीक्षा या लंडनमध्ये घेण्यात आलेल्या होत्या. कशासाठी? तर भारतीय लोक आपल्या देशाचे प्रशासन उत्तम प्रकारे चालवू शकतात का हे पाहण्यासाठी. तर कधी घेण्यात आले होते हा सुद्धा प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर 1930 ते 1932 या कालावधीमध्ये. एवढी माहिती या प्रश्नाबद्दल. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 7. तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे भारतीय नेते खालीलपैकी कोण होते? बघा, तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित राहणारे किंवा असणारे भारतीय नेते होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. पर्याय क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर. तर बघा, MPSC पॅटर्ननुसार क्वेश्चन बनू शकतो कसा? तर प्रश्न बनतो, खालीलपैकी कोणते नेते लंडनमधील तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते? आता आपण मागचा प्रश्न बघितला की तिन्ही गोलमेज परिषदांना कोण उपस्थित होते? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. परंतु यांच्यामध्ये अजून एक व्यक्ती उपस्थित होते, तर ते कोण होते? तर बघा, आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे तिन्ही परिषदांना उपस्थित होते. महात्मा गांधी हे तिन्ही परिषदांना उपस्थित नव्हते. तेज बहादूर सुप्रू हे तिन्ही गोलमेज परिषदांना उपस्थित होते आणि सर महमूद इक्बाल हे तिन्ही परिषदांना उपस्थित नव्हते. त्यामुळे या प्रश्नाचं जे उत्तर बनते आपलं अ आणि क. तर बघा, पर्यायामध्ये अ आणि क कुठे आहे? तर अ आणि क पर्याय क्रमांक 3 प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. तर असा प्रश्न आपल्याला MPSC विचारले जाऊ शकतो. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 8. भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता डॅश डॅश यांच्याकडे देण्यात आली आहेत. बघा, भारतीय संविधानाच्या कलम 154 प्रमाणे राज्याची कार्यकारी सत्ता ही कोणाकडे देण्यात येते? तर राज्यपालांकडे देण्यात येते. पर्याय क्रमांक बी प्रश्नाचं राईट आन्सर असणार. पुढील प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 9. ग्रामपंचायतीचाच 5 वर्षाचा कार्यकाळ नेमका कधीपासून मोजला जातो? बघा, ग्रामपंचायतीचा 5 वर्षाचा कार्यकाळ हा कधीपासून मोजला जातो? तर पहिल्या बैठकीच्या दिनांकापासून. पर्याय क्रमांक डी प्रश्नाचं राईट आन्सर होणार. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 10. कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आला आहे? बघा, कोणत्या समितीच्या शिफारशीवरून भारतीय राज्यघटनेत मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी सुवर्णसिंह समिती. तर MPSC पॅटर्ननुसार क्वेश्चन बनतो काय बघा, तर मूलभूत कर्तव्याविषयी खालील विधाने विचारात घ्या. तर अ आहेत विधान, सुवर्णसिंह समितीने 8 मूलभूत कर्तव्य जोडण्याची शिफारस केली होती. तर हे पर्याय योग्य आहेत. ब पर्याय आहेत, 42व्या घटना दुरुस्तीद्वारे संविधानात एकूण 11 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली आहेत. तर एकूण 11 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आली होती का 42व्या घटना दुरुस्तीद्वारे? तर नाही. तर या प्रश्नात हे विधान चुकीचं आहे. तर एकूण 10 मूलभूत कर्तव्य जोडण्यात आलेली होती. मूलभूत कर्तव्य ही केवळ भारताच्या नागरिकांनाच लागू होतात, परदेशी व्यक्तींना नाही. तर हे सुद्धा विधान योग्य आहे. त्यामुळे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार अ आणि क पर्याय क्रमांक 3. पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक 11. मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती करण्यात आली आहे? बघा, मूलभूत कर्तव्याचा समावेश करण्यासाठी कोणती घटना दुरुस्ती? तर 42वी घटना दुरुस्ती.
पर्याय क्रमांक डी प्रश्नाचा राईट आन्सर होणार. प्रश्न आहेत 12. खालीलपैकी कोणते काम ग्रामसेवकाचे नाहीत? बघा, ग्रामसेवक कोणते काम बघत नाहीत? तर बघा, खालीलपैकी काय पर्याय आहे? ग्रामपंचायत निधीचा योग्य वापर करणे, हे ग्रामसेवकाचे काम आहेत का? तर नाही. ग्रामसभेचा अहवाल तयार करणे, नाही. शासनाने निर्धारित केलेल्या विविध करांची वसुली करणे, नाही. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी यापैकी नाही. प्रश्न क्रमांक 13. भारतीय राज्यघटनेत 11वे मूलभूत कर्तव्य कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले आहेत? बघा, 10 ते एकूण 42व्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेले होते, परंतु जे 11वे मूलभूत कर्तव्य आहे तर हे कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे समाविष्ट करण्यात आले आहे? 86वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक ए या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल. प्रश्न 14. भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संकल्पना कोणत्या देशाच्या प्रेरणेतून घेण्यात आली आहेत? भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्याची संकल्पना कोणत्या देशाच्या घटनेतून घेण्यात आली आहे? तर सोव्हिएत युनियन, त्यालाच USSR असे म्हणतात. पर्याय क्रमांक सी प्रश्नाचं राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 15. घटनेतील कोणत्या दुरुस्तीनुसार कलम 243 चा समावेश करण्यात आला आहे? कलम 243 मध्ये कशाचा समावेश करण्यात आलेला आहे? तर कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे करण्यात आलेला आहे हे आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी 84वी घटना दुरुस्ती. पर्याय क्रमांक सी प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यावरून MPSC आपल्या कसा प्रश्न विचारले जाऊ शकतो तर बघा, तर जोड्या दिलेल्या असतील, खालील कलमे यांच्या तरतुदी यांच्या योग्य जोड्या जुळवा. तर जोड्या जुळवावरती प्रश्न नक्की आपल्याला MPSC विचारते, त्यामुळे हा प्रश्न सुद्धा महत्वाचा आहे. अ गटमध्ये कलम दिलेले असतील आणि ब गटमध्ये तरतूद दिलेले असतील तर याची जोडी आपल्याला योग्य लावायची आहे. तर बघा, अ मध्ये काय सांगितले, कलम 243D याची जोडी योग्य कोणती असणार आहे? तर 43D मध्ये जागांचे आरक्षण दिलेले आहेत महिला, SC आणि ST साठी. तरी ए ची जोडी ही 3 क्रमांकाची लागणार आहे. बी ची 243E हे कोणत्या तरतुदीनुसार आहेत? तर हे पंचायतीचा कालावधी आहेत 243E मध्ये. सीचं काय कलम 243B मध्ये दिलेले आहेत, तर पंचायतीची स्थापना दिलेली आहे 243B नुसार. आणि डी मध्ये 243J ची जोडी योग्य कोणती आहेत? उरलेली 1 क्रमांकाची पंचायतीची खाती आणि त्यांचे लेखापरीक्षण ही योग्य जोडी असणार आहे. अ चं 3 आहेत, बी चं 4 आहेत, सी चं 2 आहेत आणि डी चं 1 आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर हा प्रश्न MPSC ला येऊ शकतो. तर हे होते आजचे आपले एकूण 15 प्रश्न. जर तुम्हाला 15 प्रश्न आवडले असेल तर आपला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, प्रश्न आहेत तुमच्यासाठी आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. प्रश्न काय आहेत बघा, भारतीय संविधान सभेची मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते? पर्याय ए डॉक्टर राजेंद्र प्रसाद, पर्याय बी डॉक्टर BR आंबेडकर, पर्याय सी जवाहरलाल नेहरू, पर्याय डी सरदार वल्लभभाई पटेल. या 4 पर्यायापैकी योग्य उत्तर तुम्हाला कमेंट करून सांगायचे आहेत. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, परंतु प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं असेल तर खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण लिंक दिली आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचे आणि त्यानुसार आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करायचं आहे. चला तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.